पहा, एखाद्या व्यापाऱ्याने किंवा कोणीही तुम्हाला जर असा चेक दिला, तर तुम्हाला हा चेक आता बघा इथे 2 क्रॉस रेषा ओढलेल्या आहेत, म्हणजे हा अकाउंट पे चेक आहे आणि हा तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये जमा करावा लागतो. मग हा चेक जमा करताना तुम्हाला ही जमा पावती त्याच्यासोबत भरून द्यावी लागते. मग आता ही पावती कशी भरायची बघा, अतिशय सोप्या पद्धतीने सांगतो. आता बरेच जण कमेंट करतील की या ठिकाणी चेक पेन्सिलने लिहिलेला आहे, परंतु हे मी फक्त समजून सांगण्यासाठी हा चेक पेन्सिलने लिहिलेला आहे, ही गोष्ट समजून घ्या. आता बघा, आता चेक दिलेला आहे 22 तारखेला 22/12ला. हा चेक फक्त 3 महिनेच वैध असतो, त्याच्या आत जमा करावा लागतो. मग आता इथं आपण अगोदर तारीख टाकून घ्यायची आहे, उदाहरणार्थ 25/12/2025. त्याच्यानंतर इथे तुमचा खाते क्रमांक जो काही असेल, तुमचा खाते क्रमांक पूर्ण खाते क्रमांक इथं टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं नाम म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे, जे पण नाव असेल, उदाहरणार्थ गणेश तुकाराम मोठे. हे फॉर एक्झाम्पल आहे, फक्त समजून सांगण्यासाठी. इथं हे नंबर वगैरे काही लिहिण्याची गरज नाही. आता इथं बघा चेक किती रुपयाचा आहे, 50,000 रुपये. इथं अक्षरामध्ये टाकून घ्यायचं आहे 50,000 रुपये फक्त. व्यवस्थित बघा. आता बघा सगळ्यात महत्त्वाचा हा रकाना आहे. आता या रकान्यामध्ये काय बघा, इथं दिलंय चेक संख्या म्हणजे चेक नंबर. आता चेक नंबर कोणता आहे, तर हा आहे 619538. बघा 619538. आता इथं काय आहे, ऑब्लिक आहे. हां, इथं पण ऑब्लिक करून घ्या. पुढे आहे दिनांक, म्हणजे चेक कोणत्या तारखेत दिलेला आहे तुम्हाला, तर 22/12/2025. ऑब्लिक बैंक का नाम और शाखा, ऑब्लिक करून घ्यायचं. बैंक का नाम काय आहे, SBI, आणि शाखा कोणती आहे बघा इथं, अंबड. म्हणजे चेकची माहिती आहे सगळी. आणि कितीचा चेक आहे, तर 50,000. इथं अंकामध्ये 50,000 लिहून घ्यायचे. टोटलमध्ये 50,000, म्हणजे तुमचा चेक ज्या रकमेचा आहे त्या रकमेचा. एवढी माहिती भरायची झाली की खाली आहे जमा करता की हस्ताक्षर, म्हणजे तुमची इथं सही करायची आहे, तुमची जशी सही असेल तशी. आता इथं बघा, इथं हे तुम्हाला भरायची गरज नाही, कारण बघा ज्यावेळेस तुम्ही कॅश पैसे जमा करता त्यावेळेस नोटांचं विवरण इथं असतं, त्यामुळे इथं काहीच करायचं नाही. आता ही जशी माहिती इकडं भरली तशीच या पावतीवर सुद्धा माहिती भरायची आहे, कारण ही पावती इथून कट स्लिप म्हणून दिली जाते, पुरावा म्हणून. आणि हा चेक, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगतो, काय करायचं. कधी कधी काय होतं की आपण या चेकला पाठी मागून बघा, आता या चेकला या पद्धतीने हा चेक जोडून तुम्हाला त्या बॉक्समध्ये टाकायचं सांगतात. मग कधी कधी काय होतं, ही स्लिप कधी कधी निघून जाते. मग त्याच्यासाठी एक सेफ पर्याय तुम्हाला सांगतो. काय करायचं बघा, आता तुम्ही पेन आणलेच, हां, याच्या पाठीमागून सगळ्यात महत्त्वाचं बघा, काय करायचं, तर तुमचा अकाउंट नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर कधीही चेकच्या पाठीमागून लिहायचा. म्हणजे ही स्लिप जरी हरवली तरीसुद्धा ते कॅशियर तुम्हाला फोन करू शकतो, किंवा तुम्ही अकाउंट नंबर लिहिल्यामुळे त्या अकाउंटमध्ये तुमचे हे पैसे जमा होतात. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.